सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणारे लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री आर.एस. पाटील, युवा उद्योजक बसरगी व समस्त आर.एस. पाटील मित्र परिवार बसरगी तालुका जत. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. सध्याच्या काळात ब्राह्मण समाजाने आपल्यातल्या असणाऱ्या परशुराम जागृत करण्याचे शिवधनुष्य पेलले पाहिजे, हीच काळाची गरज. जत येथे भगवान परशुराम जयंतीनिमित्त काल जत ब्राह्मण सभेच्या वतीने शोभायात्रेचे नियोजन केले होते. या कार्यक्रमास विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून सांगलीचे माजी नगरसेवक माननीय श्री अरुण कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी माननीय श्री वैभव कुलकर्णी, युवा नेते शिवसेना शिंदे गट, उद्योगपती माननीय श्री सचिन परांजपे, श्री प्रशांत गोरे, माननीय श्री शैलेश जहागीरदार, माननीय श्री मोहन उर्फ भैया कुलकर्णी यांच्या प्रमुख मान्यवरांनी आपले प्रभावी विचार या कार्यक्रमात मांडले व समस्त जत ब्राह्मण सभेस उत्कृष्ट मार्गदर्शन केले. यानंतर साधक आश्रम दारफळ यांचा लहान चिमुरड्यांचा वारकरी सांस्कृतिक दिंडीचा शोभायात्रेमध्ये झालेला सहभाग निश्चितच समस्त जतकरांचे लक्ष वेधून घेण्यासारखा होता. शिस्तबद्ध परंपरा असणाऱ्या या शोभायात्रेस ब्राह्मण समाजातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उत्साही सहभाग नोंदवला होता. यावेळेस ब्राह्मण समाजातील लहान मोठे सर्व ब्रह्मवृंद मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रेत उपस्थित होते. कार्यक्रमाअंती ब्राह्मण भोजनम प्रियम अशा स्नेहभोजनाचा सर्व ब्रह्मवृंदांनी आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जत ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री अनिल देशपांडे यांनी केले, तर आभार श्री वाळवीकर यांनी मांडले. या प्रसंगी प्रमुख मान्यवरांनी मांडलेले विचार पाहू त्यांच्याच शब्दात. आपण कुणाची 12 वाजवू शकतो एवढी ताकद आपल्या संस्थेमध्ये नक्कीच आहे. आज काही बी ग्रेड सी ग्रेड संघटना काहीतरी चिकलपैक करतायत. म्हणजे आपण संस्कारक्षम आहोत, आपण प्रभू श्री रामाच्या भक्त तर आहोतच, परंतु आजचा काळ बघता आपल्याला आपल्यातला परशुराम भक्त सुद्धा जागा करावा लागेल आणि हे शिवधनुष्य आपण सर्व युवकांनी केलं पाहिजे असं मला वाटतंय. मी आज एका गोष्टीची खात्री देतो की या जगच्या ग्रामीण भागापासून आणि समाज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून ही परिस्थिती जर थांबायची असेल, तुम्ही परवाचं उदाहरण बघितला, कर्नाटकमध्ये एका परीक्षेला एका ब्राह्मण मुलाला त्या ठिकाणी जानवर घालण्यापासून मज्जाव करण्यात आला. त्याला त्या ठिकाणी परीक्षेला जाऊ दिलं नाही, परंतु त्या कर्नाटक मधल्या ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणात एकत्र आला आणि त्याचं असं चित्र दिसलं की ज्यांनी त्याला ते ह्याच्यापासून रोखलं होतं त्यांना निलंबित करून त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली. हे केव्हा शक्य झालं? आपल्या सगळ्यांच्या आत हृदयामध्ये नक्की पाहिजे. अजिबात ब्राह्मणाचं कधी कमीपणा मानू नका. आपण ज्या ज्ञातीमध्ये जन्माला आलो त्याचा अभिमान उराशी बाळगा, ब्राह्मणत्वाचा प्रसार करा. पण हे करत असताना अहंकार नको. मी केवळ ब्राह्मण जातीत जन्माला आलोय म्हणून मी कोणतरी आहे याचा अजिबात भ्रम आपल्याला नको आहे. आपल्याला फक्त मेरिटनं सिद्ध करायचं आहे. त्यामुळे आज मला जे पद मिळालंय हे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद आणि मी काय थोडंफार तिथं काम केलं त्याचं मेरिट आहे. आज वैभव असेल किंवा कुलकर्णी सर असेल, आपण सर्व फक्त मेरिटवर उभे. आपल्याकडं दुसरं भांडवल, आता शेती वेगळी थोडीफार होती. आमच्याकडे पण 1200 एकर शेती होती आदिलशाहीच्या कृपेनं, परंतु ती आता बरीचशी शेती गेली. परंतु जे गेले ते गेले, पण आपल्याकडे एकच आहे ती म्हणजे बुद्धी आहे. परंतु हे समाजामध्ये काम करत असताना आपण जातीवादी एखादी भूमिका घेणं हे चुकतं. किंवा सरकारने करायचं काम सरकारला करू दे, परंतु आपल्या आतलं जे चैतन्य आहे ते मात्र कधी विसरू द्यायचं नाही. आपण कोण आहे आणि आपलं जे लक्ष आहे, आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला माहित पाहिजे. ते करत असताना या समाजाचाच आपण एक भाग असल्यामुळे आपण असं बोर्ड लिहू शकत नाही
की मी या समाजासाठी काम करतो. तर मी डॉक्टर आहे. तर अलेक्झांडर फ्लेमिंगनी सांगितलं, आय विल नॉट आस्क यू युअर. संघटनाची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी आव्हान तुम्हाला द्यावं लागेल. आरक्षणामुळे तुम्ही पाठवण्यात केले जाणारे तिथे संघटन हे एकच प्रमुख प्रश्न आहे. राजकारणामध्ये तुमच्या दरवाज्यात माणूस यायला पाहिजे. हे जर का हवं असेल तर संघटन तुमच्याकडे पाहिजे. तुमच्या निवडणुकीच्या वेळेला तुमची मतपेटी ही एवढी स्ट्रॉंग असेल, जेवढी ताकदवान असेल, सगळे तुमच्या दरवाज्यात पक्ष बघून तुमच्याकडे तो माणूस झुकला पाहिजे. हे काळाची गरज आहे. तिसरी गोष्ट, युवकांना उद्योगधंद्याकडे वळायला पाहिजे. देशाची आर्थिक स्थिती किंवा आर्थिक आणि उद्योजकाच्या हातात राहते आणि शेतकऱ्याच्या हातात राहते. आपण शेतीपासून बाजूला गेलो, खरोखर आपण शेतीपासून बाजूला गेलो आणि शेतीमध्ये उतरती काळा सोडून दिली. आपण लोकांनी थोडी थोडी काळांना पण शेतीकडे आता वळायला पाहिजे. आम्ही जिथे जिथे जातो तिथे ह्या गोष्टी आवर्जून लोकांना सांगतो की ब्राह्मण युवकांनी आणि सगळ्यांनी 3 गोष्टी कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. आपला आराध्य आपण कोणाला मानतो? टिळकांना मानतो. टिळक का मानतो आपण? तर टिळक जे बुद्धी चातुर्य होते, त्यांना कसे मार्ग काढायचे त्यांना कळायचं. सावरकर कशासाठी होते? सावरकर जाज्वल्य राष्ट्राभिमान केल्यासाठी. आणि गांधी कशासाठी होते ते सगळ्यांना माहिती. पण आपल्या समाजात लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.